अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. पंचमहायज्ञ का करावा, कसा करावा, पंचमहायज्ञ म्हणजे नक्की काय व त्याचे काय फायदे आहे याची मी माहिती सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, कुठलाही मनुष्य जन्माला येताना हा 5 ऋण म्हणजेच कर्ज घेऊन आलेला असतो. म्हणजेच त्याच्या डोक्यावर 5 प्रकारचे ऋण असतात. देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे, भूत ऋण आहे, त्याचप्रमाणे पितृ ऋण देखील आहे, मनुष्य देखील आहे. हे 5 ऋण फेडण्यासाठी खूप सोप्या पद्धती आहेत, परंतु त्या अजूनही काहींना माहीत नसतील. तर तेच ऋण फेडणे म्हणजेच काय, तर पंचमहायज्ञ करण्यासाठी घरातच यज्ञकुंड पाहिजे असं काहीही नाही. अगदी बघा, रद्दी पेपराचा एक तुकडा घ्यायचा आहे, त्याला एक बोट शुद्ध तुपाचं लावून ते जाळायचं आहे. हे रोज करायचं आहे. हे आत्ताच्या काळातील झालं देवयज्ञ. पूर्वीच्या काळी गोवऱ्या, चूल, लाकूड असायचे. अगदी रामायण काळातल्या माता देखील स्वयंपाक करता तूप किंवा तेलाची एकतरी धार चुलीत टाकायच्या व स्वयंपाक करताना गायत्री मंत्र देखील म्हणायच्या. त्यातूनच ही धर्मसंस्कृती खऱ्या अर्थाने जिवंत ठेवलेली आहे. म्हणून त्याला पंचमहायज्ञ म्हणतात. म्हणून अग्नीला थोडंसं तूप जाळून त्याला देवयज्ञ म्हणतात. तसेच स्वयंपाक झाल्यावर एका छोटा तुकडा, चपातीचा तुकडा हा कावळ्याला देणं याला पितृयज्ञ म्हणतात. अजूनही ग्रामीण भागात महिला जेवण बनवताना कावळा ओरडला की कोणीतरी पाहुणा येणार आहे असं म्हणतात. परंतु त्या कावळ्याचा व पाहुण्याचा काहीही संबंध नाही. आपले भूतपूर्वज हे फक्त वासाचे धनी असतात. माणसाला 2 गोष्टी आहेत, परंतु कावळ्याला 3 गोष्टी आहेत. कावळ्याला एकच डोळा आहे, परंतु जी पृथ्वीवरची अदृश्य गोष्ट आहे ना, ती फक्त कावळ्याला दिसते. म्हणून दशक्रिया करताना कावळा जेव्हा त्या पिंडाला स्पर्श करतो तेव्हा आपण सर्वजण म्हणतो, पिंडाला कावळा शिवला, म्हणजेच पितर तृप्त झाला असं म्हणतात. त्यामुळे आपल्या घरातील एक घास अन्नाचा रोज कावळ्याला दिला तर आपले पितर हे आपल्याला चांगले आशीर्वाद देतात व त्यांचा आत्मा तृप्त होतो. त्यानंतर तेवढंच अन्न दिवसभरात कधीही, अगदी दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एक घास गाईला दिला तर त्याला ऋषीयज्ञ असं म्हणतात. ग्रामीण भागात गायी असतातच, परंतु शहरामध्ये देखील काही ठिकाणी मंदिराच्या बाहेर गायी असतात. त्यानंतर चिमूटभर साखर कोपऱ्यात मुंग्यांना खायला घालावी, याला भूतयज्ञ म्हणतात. ज्या घरात मुंग्या साखर खातात ना, तेथे सौख्य, आनंद हा नेहमी असतोच. ज्या घरात मुंग्या साखर उचलत नाही किंवा काहींच्या हातून मुंग्या कधीच साखर खात नाही, तरी देखील त्यांनी रोज मुंग्यांना साखर नक्की घालावी, यालाच भूतयज्ञ म्हणतात. यानंतर मनुष्ययज्ञ हा दिवसभरात आपण कुठल्याही प्रकारे बघा, चहा, पाणी, जेवण, बिस्किटं हे कुणाला तरी दिलं तर तो झाला मनुष्ययज्ञ. तेही शक्य नसेल तर एखाद्या लहान मुलाला अगदी तुम्ही एखादं बिस्किट किंवा एखादं चॉकलेट जरी दिलं ना, तरी हा मनुष्ययज्ञ करता येतो. म्हणून हे जे काही पंचमहायज्ञ आहेत, देवयज्ञ, ऋषीयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि पितृयज्ञ, ह्या जर आपण दररोज केल्या ना, तर आपल्याला कितीही घरात पितृदोष असेल किंवा कितीही अडचणी असू द्यात, समस्या असू द्यात, मग त्या आर्थिक असो किंवा मानसिक असो किंवा शारीरिक, 100% याने फायदा होतोच होतो.
प्रत्येकाने स्वतः करून अनुभव घेऊन नक्की बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.